अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज MS-20 चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। नमस्कार, शेतकरी वार्ता न्यूज MS-20 छत्रपती संभाजीनगर कृषी विभाग उत्पन्न बाजार समितीची 22वी वार्षिक सर्वसाधारण सभा सभापती डॉक्टर राधाकिसन पठाडे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पार पडली। संचालक मंडळाने आतापर्यंत बाजार समितीच्या वतीने वर्षभरात 28 कोटींची विविध विकास कामे केली। आगामी वर्षभरामध्ये 29 कोटीची कामे प्रस्तावित असल्याचे सभापती श्री पठाडे यांनी सांगितले। गावातील सर्व गावगाड्यातील उपस्थित असलेले सर्व सरपंच, चेअरमन, सोसायटी, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती, जिल्हा परिषद आजी माजी सदस्य आणि खरेदी विक्री संघाचे संचालक आणि आमचे सर्व बाजार समितीचे संचालक मंडळ आजची सभा सुरू झाली। त्यामध्ये अनेक विषयावर चर्चा होऊन अनेकाचे वेगवेगळे मतं सगळ्यांना त्यांचं समाधान करून सभेला सुरुवात झाली। सभेच्या ठिकाणी साधारण आपण वर्षभरामध्ये 28 कोटीची कामं पूर्ण केलेली आहे आणि येणाऱ्या वर्षभरामध्ये जवळपास 29 कोटीचे कामं आपण वर्षभरामध्ये संभाव्य बजेटमध्ये करण्याचे ठरलेले आहे। म्हणून बाजार समितीचा एकत्रित जर विकास पाहिला तर शेतकरी, ग्रामीण भागाचा शेतकरी जे तो सुखी तर जग सुखी अशा म्हणीप्रमाणे आपण गावामध्ये जिथं पिकतंय तिथं विकलं पाहिजे या दृष्टिकोनातून पहिली आपण करमाडला सुरुवात केली 2019ला। करमाडचं मार्केट चांगलं चालतंय, त्या ठिकाणी साधारण 20,000 कॅरेट रोजचे त्या मार्केटमध्ये येतात आणि शेतकरी आपल्या मालाला ट्रान्सपोर्टिंग खर्च शेतकऱ्याचा वाचला, जे 100-200 रुपये भाडं लागत होतं ते वाचले। त्याच धर्तीवर आपण पिंपरी आजाचं काम आता प्रगतीपथावर आहे। तिसरं उपबाजार आपण या ठिकाणी लाडसांगी परिसरात करतोय। लाडसांगी परिसरामध्ये 13 एकर जागा घेऊन आपण जवळपास ह्या वर्षभरामध्ये 15 कोटी रुपयाची कामं त्या ठिकाणी आपण हाती घेतलेली आहेत। आणि अशा सगळ्या वेगवेगळे उपक्रम शेतकऱ्याला सुविधा देणं। पूर्वी बाजार समितीत तुम्ही पाहिलं असाल स्वच्छतागृह किती होते, आता आपण 4 स्वच्छतागृह नवीन बांधले आणि करमाडला सुद्धा आहे। शेवटी लोकसंख्या वाढली की त्याच्यासाठी व्यवस्था उभी करावी लागते। बाजार समितीने एक चांगली दर्जेदार सुविधा या ठिकाणी उभा केली। अनेक वेगवेगळे उपक्रम आपण शेतकऱ्यासाठी राबवतो। म्हणून ही बाजार समिती आज 2000 याच्यापासून जर बघितलं आपण 2019 मी सभापती सुरुवातीला 2017ला सभापती झालो, त्यावेळेस बाजार समितीचं उत्पन्न 2-3 कोटी 28 लाखापर्यंत गेलंय। त्याच्यानंतर 2018-19ला 3 कोटी 34 लाख रुपये आपण उत्पन्न त्या ठिकाणी केलंय। त्यानंतर 19-20ला 3 कोटी 88 लाख रुपये उत्पन्न केलंय। म्हणजे तुम्ही आलेख जर पाहिला त्याच्यानंतर प्रशासकाच्या काळात 1 कोटी 98 लाख रुपये कुठं आले। त्याच्यानंतर जगन्नाथ काळे 2021-22ला होते 3 कोटी 75 लाख। त्याच्यानंतर पुन्हा प्रशासक होते 1 वर्ष 5 कोटी 21 लाख आणि 2023-24 म्हणजे मी पुन्हा सभापती झालो 6 कोटी 46 लाख आणि आता 2024-25ला 7 कोटी 16 लाख। म्हणजे उत्पन्नाचा जर तुम्ही आलेख पाहिला, इथली कामं आणि उत्पन्न याचा ताळमेळ घालणं, वसुल्या करणं, प्रत्येक महिन्याला मासिक मिटिंगा घेऊन व्यापाऱ्याच्या, शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी त्यांचे काय अडचणी आहे आणि कर्मचाऱ्याला सुद्धा मी प्रत्येक वर्षी 10% वाढीचे टार्गेट देत असतो वसुलीमध्ये। म्हणून त्या ठिकाणी अनेक कामं आपण त्या ठिकाणी केली। नव्यानं आपण त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या मुलासाठी जे काबाड कष्ट करतात त्याच्या मुलाला शहरामध्ये चांगलं शिक्षण घेण्यासाठी सुविधा असावी। गोरगरीब शेतकरी असेल तर त्यांना राहण्याच्या अडचणी असतात, म्हणून आपण 10 कोटी रुपयाचं वसतिगृहाचं कामकाज या ठिकाणी चालू केलंय। ते प्रगतीपथावर टेक्निकल काही परवानगीमुळे थांबलोय, पण थोड्याच दिवसात ते काम चालू होईल, त्यामध्ये काही शंका नाही। म्हणून अशा वेगवेगळ्या सुविधा आपण त्या ठिकाणी देतो। पेट्रोल पंपाचं काम किती दिवसांनी प्रलंबित होतं तुम्ही पाहिलं, तेही सुरू केलं। साधारण आपण पेट्रोल पंपाचे आपल्याला 2-2.5 लाख रुपये सगळा खर्च वजा जाता उत्पन्न सुरू झालंय। अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी उत्पन्न वाढवायचे प्रयत्न करतोय। बाजार उत्पन्न वाढायचं आणि त्याच्यामधून शेतकऱ्याला सुविधा द्यायची। सरकार आपल्याला 1 रुपया देत नाही। म्हणून बाजार समितीचा अवस्था असा आहे
मालमत्ता कर आपण 97% मालमत्ता कर 3,34,00,000 नील केलाय. आता पहिल्यांदा हे सगळा खर्च भागून या प्रशासनाचा खर्च भागून ही कामं करायची असतात. अत्यंत संचालक मंडळाच्या सहकार्यानं माननीय या विभागाचे माजी आमदार आणि राजस्थानचे महामहिम राज्यपाल नानासाहेबांच्या नेतृत्वाखाली सुरुवातीला सभापती झाल्यापासून आतापर्यंत जे जे कामं चांगली करता येतील प्रामाणिकपणानं ती करण्याचा आम्ही मानस प्रामाणिकपणाचा आहे. नानाच्या नेतृत्वाखाली काम करणं तुम्हाला माहीत असतं. नानाला चुकीचं काही चालत नाही, आवडत नाही. म्हणून अनेक या ठिकाणी आजच्या मिटिंगला विषय आले की जिन्सीच्या जागेतील मी 5.5 कोटी यांना बाकी आहे. त्याच्या मी 14/8ला ठराव घेतला आणि ती त्यांच्याकडून ज्यांनी ती करून दिलं त्यावेळेस तत्कालीन मुख्य प्रशासक जगन्नाथ काळे होते. 2021ला निविदा झाली. त्याच्यामध्ये सरळ लिहिलेलं होतं की पूर्ण पैसे घेतल्याशिवाय खरेदी खत करून नाही द्यायचं. परंतु यांनी स्वार्थापोटी स्वतःच्या लालचेपोटी या ठिकाणी ते खरेदी खत करून दिलं. त्याच्यामुळे 5.5 कोटी अजून बाजार समितीची यांना बाकी आहे. आम्ही त्या ठरावात लिहिलंय की हे पैसे ज्यांनी खरेदी खत करून दिलं यांच्याकडून ही जबाबदारी निश्चित करून यांच्याकडून वसूल करावी असा प्रस्ताव तयार केला आणि तो पणन संचालकाकडे दिल्यानंतर त्याला मान्यता निश्चित प्रमाणात मिळेल. सगळ्या सभासद शेतकरी सगळ्या बांधवाचं आज सभेला सगळे उपस्थित राहिले. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सभा झाली. सगळ्याचा मी मनपूर्वक त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.